मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय की कीर्तनवाडी या गावामध्ये प्रल्हाद कीर्तन हे आमरण उपोषणासाठी बसलेत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी त्यांनी गेले 7 दिवसापासून आमरण उपोषण चालू केलंय। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय वाटतं भाऊ, या ठिकाणी तुम्ही आमरण उपोषण करताय, काय मागणी तुमची, काय सांगता येईल? आमची मागणी एवढीच आहे, आमच्या ताटातलं खाऊ नका, तुम्ही स्वातंत्र्य मागा। तुमच्या पाठीशी ओबीसी बांधव पूर्णपणे सख्या भावासारखे उभे आहेत। परंतु आज जे 10 घराचा एक समाज आहे, असे 375 375 ओबीसीतील जाती अधिक एसटीचे 19 असा 400 जातीचा हा ओबीसी संख्या आहे। या एका जातीसाठी जर 400 जातीच्या तुम्ही जर अन्न तोंडातलं काढीत असताल मुख्यमंत्री साहेब, तर तुम्हाला देव कदाचित माफ करणार। आणि ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे ही श्री क्षेत्र भगवान देतील यांनी सांगितलं। कारण स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबांनी, छगन भुजबळ साहेबांनी ओबीसी इम्युनिटी श्री क्षेत्र भगवान आणि आज जो आमच्या 2 समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण केलेला आहे, की मराठी समाज आणि ओबीसी समाजामध्येच भांडणं लागण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामध्ये आमचे मराठी समाजाचे आणि ओबीसी समाजाचे बांधाला बांध आहे, घराला घर आहे। अनेक मराठा समाजाच्या कंपन्यांमध्ये, सोसायटीमध्ये, सहकारमध्ये अनेक ठिकाणी आमचे ओबीसी बांधव त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतात। उद्या जर कुठल्याही कर्मचाऱ्याला ओबीसीमधल्या या मराठा समाजाच्या किंवा या विरोधातल्या नेत्याच्या जर त्रास झाला तर त्याला हे सर्व शासन जिम्मेदार असेल। एकीकडे आज महत्त्वाचा विषय आहे, आज अधिवेशन बोलवलं आहे, काय मागणी तुमची, काय मागणी? माझी मागणी अशीच आहे की तुम्ही जो काल एकनाथ शिंदे साहेबांनी जे अधिवेशन बोलवलं 20 तारखेला, याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 10% 13% आरक्षण मराठा समाजाला स्वातंत्र्य आम्ही देतो, स्वातंत्र्य कायदा तयार केला। परंतु तुम्ही कुणबी प्रमाणपत्र अगोदर थांबवा, नंतर त्या पुढच्या गोष्टीमध्ये लक्ष घाला। आणि कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही एकीकडे सांगता की आम्ही ओबीसीला त्रास देत नाही आणि एकीकडे सांगता की मराठ्यांना स्वातंत्र्य आम्ही आरक्षण देतो, परंतु हे साफ चुकीचं आहे। कारण तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलं म्हणजे जो मनाने ओबीसीत आला त्याला उचलून टाकायची कुठली गरज नाही। जो कुणबी प्रमाणपत्र घेतो तो डायरेक्ट ओबीसीमध्ये सामील होतो। आमच्या भटक्याचं पारधी, टकारी, चांभार, कुंभार, लवार, टवा, सुतार, मुसलमान, कोळी, होळी हर जातीतला माणूस यांच्या ताटातले साहेब, प्लीज या राज्य सरकारने अजूनही वेळ गेला नाही, ताबडतोब निर्णय घेऊन ओबीसीला न्याय द्यावा, ताबडतोब ओबीसीला न्याय द्यावा। भाऊ, काय सांगता येईल? या ठिकाणी 7 दिवसापासून सरकारचं कोणी या ठिकाणी आलंय का, काय सांगता? नाही, सरकारचं कोणी आलेलं नाही। प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रांतसाहेब, PI साहेब, वैद्यकीय अधिकारी, प्रथमदर्शनी जे तालुका प्रशासन आहे ते वेळोवेळी यांच्या संपर्कात आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठंतरी मनामध्ये भीती वाटते की ओबीसीचं जे अस्तित्व आहे आणि त्याचा बुरून ढासळतो की काय। कारण मराठा आरक्षणाचा जो झेंडा आहे तो त्या ओबीसीच्या बुरुजामध्ये खवण्याचं काम आजच्या राजकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी चालवलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर भविष्य ओबीसींचं उद्ध्वस्त होत असेल, जर ओबीसीच्या न्याय हक्कावरती गदा येत असेल, तर ओबीसीला या ठिकाणी न्याय हक्काची लढाई करावं लागणार आहे। क्रांती ही हत्याराने नसून ती विचाराने होती। आज मोठ्या प्रमाणात ओबीसी बहुजन बांधव एकवटलेला आहे आणि कुणाच्या पात्रातून पाणी वाहतं, कुणी पाण्यासाठी मरती, अशी अवस्था जर या प्रस्थापित सत्ताधाऱ्याकडून जर होत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांनी किती आमिषी दाखवली, काही भूमिका घेतल्या तर ओबीसी समाज हा खडबडून जागा झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये ओबीसी कदापि त्यांना माफ करणार नाही, काय वाटतंय, काय सांगते भाऊ? आज या ठिकाणी आमरण उपोषण चालू। सर्व ओबीसी सकल समाजाचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ओबीसीमध्ये देऊ नका। आजची मुख्यमंत्री एकीकडे सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीस साहेब सांगतात, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात ओबीसीमध्ये येऊन मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत। परंतु एकीकडं कुणबी प्रमाणपत्राची देण्याचा सपाटा चालू आहे, हा थांबला पाहिजे। आणि हा जर थांबला नाही तर पूर्ण येणाऱ्या काळामध्ये सर्व ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरण आणि चांगल्या प्रकारे नक्कीच आपण पाहिलं की ओबीसी समाजा जे आता जो जागा झालेला आहे तो आता रस्त्यावर उतरेल आणि नसता मोठं आंदोलन देखील या ठिकाणी छेडलं जाईल। ओबीसी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको अशीच त्यांची मागणी आहे। हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड।